प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम। यवतमाळ शहरातील लोहारा परिसरात राहणारे हे आहेत तरुण उद्योजक लक्ष्मीकांत भोंबे। लक्ष्मीकांत भोंबे यांनी आपल्या घरातच 10 वर्षांपूर्वी जय माऊली पापड उद्योग नावाने पोहे चिवडा तयार करण्याचा छोटासा उद्योग सुरू केला। चिवडा खमंग आणि चवदार असल्यामुळे ग्राहकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला। पुढे त्यांना हा उद्योग वाढवायचा होता, परंतु पैशांची अडचण होती। तेव्हा लक्ष्मीकांत भोंबे यांनी शासनाच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे रीतसर अर्ज सादर केला आणि यासाठी त्यांना युनियन बँकेकडून 2,50,000 रुपयांचे कर्ज मंजूर झाले। यातून त्यांनी हा उद्योग भरभराटीस नेला। माझा सुरुवातीला छोटा उद्योग होता, त्यानंतर मला हा उद्योग वाढवायचा होता। त्या कारणाने माझ्याकडे तशी भांडवल नव्हते, पैसे नव्हते। तर मला एक प्रधानमंत्री रोजगार योजना अंतर्गत माहिती मिळाली त्याचीवाली। त्यानंतर मी खादीग्राम उद्योगमध्ये संपर्क साधला। तिथून मला लोन सँक्शन झाले 2.5 लाखाचे। त्यानंतर हा व्यवसाय मी मोठ्या प्रमाणात वाढवला। यासाठी त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करीत आहे। साहजिकच उद्योग चांगला चालत असून त्यांनी यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड सुद्धा केली आहे। या व्यवसायातून मला माझे सर्व काही खर्च वगैरे काढून बायांची मजुरी देऊन 50,000 ते 60,000 रुपये मला उरतात। यामध्ये मी जे लोन काढलं होतं ते मी नेहमी रेग्युलर पेड करून ते नील केलेलं आहे। आज लक्ष्मीकांत भोंबे यांच्याकडे 8 ते 10 महिला कामाला आहेत। लक्ष्मीकांत भोंबे हा पुन्हा उद्योजक आहे आपला। हा पापड उद्योग छोटा उद्योग म्हणून यांनी सुरुवात केलेली होती आणि या छोट्या उद्योगामधून त्यांना माहीत पडले की महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला जातो आणि या 2.5 लाख रुपये युनियन बँकेचं कर्ज घेऊन त्यांनी छोटा खानी उद्योग सुरू केलेला होता। आज जर त्यांचा उद्योग जर बघितला तर त्यांना 50 ते 1 लाखापर्यंत महिन्याकाठी त्यांना फायदा मिळतो। त्यांच्याकडे 8 ते 10 मजूर काम करीत असतात आणि याच्यातून सुद्धा त्यांना अनुदानाचा लाभ घेऊन त्यांनी पहिलं जे प्रपोजल होतं ते त्यांनी व्यवस्थितरित्या कर्ज परतफेड केली आहे। मी जय माऊली गृहोद्योगमध्ये काम करते आणि घरी काम करून मला रोजचे 2-4 घंटे 5-6 घंटे काम करते मी आणि मला 200-400 रुपये रोज पडतो सहजच। आणि मी माझ्या कुटुंबात माझ्या पतीला मदत व्हावं म्हणून मी हे काम करते आणि माझ्या मुलाच्या शिक्षण पाण्याला बी पैसे कामी येतात। आता येथे मोठ्या प्रमाणात चिवडा, चकल्या, शंकरपाळे, करंजी, पापड असे खाद्यपदार्थ तयार केले जातात। पदार्थ तयार केल्यावर त्यांची पॅकेजिंग सुद्धा येथेच केली जाते। संपूर्ण पदार्थ उत्तम दर्जाचे असल्यामुळे आता साहजिकच सगळीकडून मोठी मागणी होत आहे। शासकीय योजनेचा रीतसर लाभ घेऊन उद्योग भरभराटीस कसा न्यावा याचे उत्तम उदाहरण म्हणून लक्ष्मीकांत भोंबे यांच्याकडे बघावे लागेल। निश्चितच ते सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, यात काहीच शंका नाही।